टाइमर ऑन होईल याची देखील नोंद घ्या. स्टॉपवॉच चालू होईल. थोडीशी घाई करा बघा. प्रत्येक टीमला विनंती असेल. आणि चला खेळाडू कक्षामध्ये आपण फक्त खेळाडू बसतील याची नोंद घ्या. बाकी कोणी आतमध्ये थांबू नका. बघा खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू असतील याची नोंद घ्या. त्या खुर्च्या खेळाडूंसाठी आहेत. हे बघा मत्तूर फॅन्स क्लब खडेगोलोली संपूर्ण टीम आल्यात. आपण कॅप्टन आपण संपर्क साधा. वामन या आपण वामन मात्रे खडेगोलोली संघाचे कॅप्टन आहेत मथुर फॅन्स क्लबचे. बघा मॅच चालू होण्याच्या आधी 12th मॅन पाहिजे, अन्यथा तुम्हाला पार्टीच्या सामोरे जावं लागेल. हे कंपल्सरी आहे. प्रत्येक दिवशी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. आज आपण जर पाहिलं तर टीम सोनू 11 शिरगाव संघाला देखील पॅनलाइज करण्यात आलं. चला सोनू 11 आपला पूर्ण संघ बाहेर घ्या खेळाडू कक्षामधून. बघा विनंती असेल. चला खेळाडू कक्षामध्ये जे खुर्च्या आहेत त्या राखीव केलेल्या आहेत खेळाडूंसाठी. खेळाडूंना बसण्यासाठी ती जागा आहे, त्यामुळे खेळाडू कक्ष लगेच खाली करून घ्या. सोनू 11 चला सोनू तुमच्या संघाला थोडंसं बाहेर घ्या. चला मॅचला सुरुवात होईल. सेमीफायनल 1 ची मॅच ऑन. चला एरंजड संघ आपण बसून घ्या खेळाडू कक्षामध्ये. चला बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. वेळ घेऊ नका. चला स्पीडअप करा. बघा मॅच चालू होणार नाहीये. जी गर्दी या खेळाडू कक्षाची ती पहिले खाली बघा. आयोजन कमिटी तिथे पोहोचेल. जे काय ऍक्शन असेल ते घेईल याची नोंद घ्या. आणि त्याच दरम्यान सन्मान्य प्रदीपजी राऊत साहेब आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. चला टॉम विवेक आपल्याला विनंती असेल थोडंसं मैदान खाली करा. विनंती असेल जे आपले पाठीराखे टीम आहेत खेळाडू कक्षाच्या बाहेर आपण राहायचंय. बघा नाही तर सोनू 11 तुमच्या जेव्हा मॅच असेल तेव्हा आयोजन कमिटी निर्णय दिला 2 रनची पेनल्टी तुम्हाला देण्यात येईल याची नोंद घ्या. बघा संपूर्ण जे टीमचे पाठीराखे आहेत तुमचे त्यांना सगळ्यांना बाहेर घ्या. लास्ट अँड फायनल कॉल आहे. मॅच ऑन. आणि यावेळेस आपण पाहतोय इथे मैदानावरती घडलंय काय. येस बघा फलंदाज बाद असेल आणि धक्का लागत असताना रोहन बालेरावला यावेळेस परततोय. बघा वारंवार तुम्हाला पुकार येतोय. बघा आयोजन कमिटीने तुम्हाला निर्णय दिला आमच्यापर्यंत पोहोचवलाय. बघा सोनू 11 शिरगाव संघासाठी 2 रनाची पेनल्टी आली आहे याची नोंद घ्या जेव्हा तुमची मॅच असेल. आणि अजून जर थांबले तुम्ही तर अजून पेनल्टी इथे ऍड करण्यात येईल याची नोंद घ्यायची. म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सन्माननीय आदरणीय ईश्वरजी पटेल साहेब त्यांचं देखील आगमन झालं. त्यांच्या समयेत आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय अनिलजी तिवारी साहेब त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोघांचं पाहुण्यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण आदरानं विराजमान व्हायचं. या स्पर्धेचे शिल्पकार आपण पाहतोय समीर शेठ डार्वे साहेब देखील त्यांना नेण्यासाठी तिथे पोहोच झालेत आणि त्यांना देखील मुख्य व्यासपीठावरती घेऊन येतात. सन्माननीय आदरणीय आपण पाहतोय उद्योजक एक नामांकित उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ईश्वरजी पटेल साहेब आणि त्याच दरम्यान त्यांच्या समेत आपण पाहतोय नामांकित उद्योजक सन्मान्य अनिलजी तिवारी साहेब त्यांचा देखील यथोचित मान सन्मान इथे आपण जरूर मुख्य व्यासपीठावरती करू आणि त्यांना विनंती असेल आपण आदरानं मुख्य व्यासपीठावरती उपस्थित व्हायचंय. वेलकम साहेब. मोस्ट वेलकम. वाम वेलकम आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. SSD ग्रुप चषक 2025 चे थरार आणि आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्ट्राइक एंड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो किशोर यावेळेस ओव्हर द कव्हर फटका सजवला. गॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतोय. फिल्डर धावतात दोन्ही वेगानं परंतु मुन्ना स्वामी होते अडवण्याचा प्रयत्न केला परंतु अखेरच्या बॉल नाही बाउंड्री लाईन क्रॉस केली आणि चौकार आलाय. 4 मालकी दे
गेल्याची नागीची गाणी लागोपाठ व्हायला लागला गेल्याची नागीची गाणी लागोपाठ व्हायला लागला गेल्याची नागीची गाणी लागोपाठ व्हायला थँक्यू वडीजी, धन्यवाद. क्या बात आहे. भरपूर एंटरटेनमेंट तुम्हाला पाहायला जरूर मिळतोय. दमदार अशी स्पर्धा पाहायला मिळते. सत्संग क्रीडा मंडळ माझा शिरगाव आयोजित SSD ग्रुप चषक पाहायला मिळतोय. आवेश सोप्पा सुरेख पाहायला मिळतोय, परंतु लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल यावेळेस अगदी नजाकत बरं सांगत असताना वाईट बॉल. डान्सिंग अंपायर आपण पाहतो. आता रंग दाखवायची सुरुवात झाली आहे विष्णू सरांची देखील. बघा सोनू 11चे कॅप्टन आपल्याला विनंती असेल आपण यायचंय, अजून कमिटीशी भेट द्या. सोनू 11 कॅप्टन आपण या. लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साईडला अविषय परिचयमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. बघा सोनू 11 शिरगाव लास्ट अँड फायनल कॉल. बघा कॅप्टन आपण आयोजन कमिटीशी भेट द्यायचं आहे, विनंती असेल. हेच बघा मथुर फॅन्स क्लब खडेगोलोली संघाचा कॅप्टन आपण देखील या. त्याच दरम्यान रोहित बालेराव किडनी त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्यांचा संघ आपण काल पाहिलं, भरपूर धुमाकूळ घातला काल त्यांनी. शांतता संयमीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू. सत्संग क्रीडा मंडळ माझं शिरगाव आयोजित SSD ग्रुप चषक 2025 सरार आपल्याला पाहायला मिळतोय. सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय या स्पर्धेचे दमदार असे आयोजक आपण पाहतोय समीर शेठ डारवे. त्यांच्या समेत आपण पाहतोय VIP टाईस वरती नामांकित उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ईश्वर शेठ पटेल ते देखील उपस्थित आहेत. त्याच दरम्यान त्यांच्या समेत अजून एक नामांकित आपण पाहतोय उद्योजक सन्मान्य अनिल शेठ तिवारी ते देखील आहेत. या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतात मुख्य VIP टाईस वरती बसून. चला खेळाडू कक्षामध्ये जे बॅट्स घेऊन कोण बसलेत बघा, लहान मुलं जे बॅट घेऊन कुठल्या टीमचे बसलेत बघा. टीम एरनचड संघ आपण जे खुर्च्या आहेत त्याच्यावरती बसून घ्या. जे कोण असेल त्यांना तिथून प्लीज सहकार्य करा. बघा खुर्च्या तिथे आहेत ते द्या, विनंती असेल. मुन्ना स्वामी बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस कव्हरच्या दिशेने गॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतो. फटका लाच जवाब. फिल्डर आलेत वेगाने, बॉलला स्टॉप केलंय, कलेक्ट केलं आणि या 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन 9 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक यावेळेस दुसरं प्रगतीपथावरती मुन्ना स्वामी बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. यावेळेस आपण पाहतोय बॅटची रिडिंग एज मिस्टर हॅमिंग स्ट्रोक होता आणि समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतोय. धावफलकाचा जर विचार केला धावफलक पोहोचलोय 10 या धावसंख्येवरती. डबल डिजिट 10 ऑन बोर्ड. संध्याकाळचं सत्र आपण पाहतो नैसर्गिक सानिध्यात वसलेलं एक क्रीडांगण आपण जरूर पाहतोय. बरोबर यार मुन्ना स्वामी बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावरती आहे. 3 ओव्हरची मॅच पाहायला मिळणार आहे. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला फिल्डर सज्ज आहेत, जज करतात. वेल जज अँड टेकन. धक्का लागत असताना टीम भोपाडा संघाला फलंदाज किशोर बॅक टू डकआउट. फलंदाज बाद.
आतमध्ये दिनेशला आपण पाहतोय. दिनेश भालेराव मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 वरती. पहिल्या दिवशी आपण जर पाहिलं दुसऱ्या दिवशी हा संघ खेळत होता, परंतु त्यावेळेस उपस्थिती पाहायला मिळाली नाही दिनेशची, परंतु आज इन ॲक्शनमध्ये खेळतोय. तिसरा गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे दिनेश भालेराव, परंतु आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायची आहे. एक चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. दोन्ही संघ आपण पाहतोय बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट्स असून हे दोन्ही संघ इन ॲक्शनमध्ये खेळताना जरूर पाहायला मिळतात. एका बाजूला आपण पाहतोय ज्यांनी पहिला दिवस गाजवला अर्थातच प्रियांश शिलवान कुळगाव संघ, रोहितभाई शर्मा यांचा संघ इन ॲक्शनमध्ये खेळतोय. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ, त्यांनी बांधलेला हा संघ एका बाजूला लॉफ्ट केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड उडवलाय. यावेळेस आपण पाहतोय कॅमेरामॅनला सलामी देणारा हा A1 कोहलीचा दमदार षटकार, सिक्सर. थँक्यू. क्या बात आहे. टायटल ट्रॅक शीर्षक गीत आपण ऐकलं टुर्नामेंटचं. बॉल होती यार, नेक्स्ट बॉल राईट अबाउट द विकेट. लॉफ करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय मैदानावरती घडलंय का, लाईन चेक केली जाईल या अंपायर सांगत होता. अगदी ॲग्रेसिव्ह मोडमध्ये व्हाईट बॉल, अगदी दोन्ही हात अंपायर आपण खोललेत आणि सांगत असताना व्हाईट बॉल. अगदी डान्सिंग अंपायर आपण पाहतो विष्णू शिंदे सर तिथे उपस्थित आहेत अंपायरच्या भूमिकेत. 3 दिवस आपण पाहिलं ज्यांनी अखंड प्रेक्षकांना नाचवलं या मैदानाच्या आतमध्ये आणि प्रत्येक मान्यवरांना खुश केलं. विष्णू शिंदे सर आपण पाहतोय, त्या दरम्यान कुणालजी भोईर, सनी भोईर आपण पाहायला मिळतात. आपण पाहतोय ऑन साईडला फटका खेळायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरा कंप्लीट झालाय, दाफल पोहोचलाय 17 या धावसंख्येवरती. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता सन्मान्य आदरणीय या स्पर्धेचे शिल्पकार समीर शेठ डार्वे साहेब आपल्याला जरूर पाहायला मिळतात. त्याच दरम्यान त्यांच्या समवेत आपण पाहतोय नामांकित उद्योजक बदलापूरमध्ये ज्यांच्याकडे पाहिलं जातं सन्मान्य आदरणीय ईश्वरजी पटेल साहेब उपस्थित आहेत. संपूर्ण आज मान्यवर या VIP डाईस वरती तुम्हाला जरूर पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण की हे क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि सन्मान्य आदरणीय समीर शेठवरचं हे प्रेम तुम्हाला जरूर पाहायला मिळतं. त्याचमुळे आज आपण पाहतोय बरेचशी पाहुण्यांची मांदी तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेचा. आपण पाहतोय आनंद घेतात मुख्य व्यासपीठावरती VIP डाईस वरती विराजमान म्हणून. सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं बरेचसे पाहुणे जोडले गेले. सागरभाई तवले असतील, त्यानंतर जयेश पाटील साहेब ते देखील इथे उपस्थित होते. संपूर्ण बरेचसे मान्यवर पाहुणे तुम्हाला जरूर पाहायला मिळाले. नक्कीच खऱ्या अर्थानं एक उभरता सितारा सत्संग शिरगावचा आपण पाहतोय, ज्या नावाने ज्या आवाजाने पहिला दिवस ज्यांनी गाजवला अर्थातच आमचे लाडके समालोचक मित्र विशाल, आपण या, आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. ऑन साइड आपण पाहतोय एकदम मिळेल, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू मैदानाच्या आतमध्ये, परंतु एकच मिळेल आणि एका धावेच्या मदतीने दाफरजम पोहोचेल 18 या धावसंख्येवरती. टीम टोटल आपण पाहतोय सेमीफायनल 1 ची ही लढत चालू आहे. कोण जाईल मेगा फायनल मध्ये, कोण धडक मारेल या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये ते देखील पाहणं गरजेचं राहील. जो जिंकेल तो जाईल थेट मेगा फायनल मध्ये. थोडाच वेळात आपल्याला पाहायला मिळेल कोण बनेल या स्पर्धेचा चॅम्पियन. SSD चषक 2025 से तैयार. क्या बात है, जेल टिपली गेली है, लपक लिया गेंद को और एक विकेट का बदम मिलता हुआ टीम मोपाड़ा टीम को फरंदस बात. क्या बात है, डान्सिंग अंपायर वैष्णव शिंदे सर इन ऍक्शन मध्ये. फलकावरती लागले गेले, स्विच हिट करण्याचा प्रयत्न अंपायर सांगत असताना अगदी व्हाईट बॉल. काय नजाकत आहे, नजाकत पाहू शकतात विष्णू शिंदे सरांची. लाजवाब व्हाईट बॉल.
अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 19 या धावसंख्येवरती 19 ऑन बोर्ड. षटक क्रमांक आपण पाहतो यावेळेस ओव्हर नंबर 3 प्रगती पथावरती शेवटचं आणि अखेरचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा बनतील ते देखील पाहणं गरजेचं, कारण की समोर देखील आपण पाहतोय चांगला संघ प्रियांश 11 कुळगाव हा संघ रोहितभाई शर्मा यांच्या नावाने आपण पाहतोय आज हा संघ खेळतोय. जरूर सातत्याने जेव्हा जेव्हा प्रियांश 11 कुळगाव हा नाव सातत्याने पाहायला मिळतो. रोहितभाई शर्मा यांचा संघ क्या बात आहे. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर तिथे आहेत आणि चांगलं अडवलं. यावेळेस चांगलं कलेक्शन पाहायला मिळतोय. अडवण्यात आला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न कंप्लीट होतोय. तिसरी धावाचा प्रयत्न मैदानावरती चालू आहे, परंतु मिळणार नाहीये. दोनच धावा कंप्लीट होतात. दुसऱ्या धावाचा यावेळेस कॉल कंप्लीट होते, परंतु तिसरी धाव कंप्लीट होणार नाहीये. आणि तिसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना धक्का लागत असताना टीम मोपाडा संघाला फलंदाज बाद. दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य स्पर्धेचे शिल्पकार सन्मान्य समीर शेठ दारवे साहेब यांचे पिताश्री सन्मान्य सुरेश शेठ दारवे यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपल्याला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण आदराने विराजमान व्हायचंय. आपण ही स्पर्धा आपण पाहतोय खरं आता जरूर त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा पाहायला मिळतात. अगदी पुनश्च एकदा अंपायर सांगितलं असताना वाईट बॉल, क्या बात आहे. सन्मान्य आदरणीय आपण पाहतो डॅशिंग व्यक्तिमत्व आहे सुरेश शेठ दारवे साहेब उपस्थित झाले. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. समीर शेठ दारवे यांचे पिताश्री आहेत आणि त्यांचं देखील आपण पाहतोय खरं आता मुलाचं वाटा आहे या स्पर्धेसाठी. राईट मोर द विकेट. नेक्स्ट बॉल लॉफ्ट केलाय, उडवला स्ट्रेट डाउन द ग्राउंड. अगदी उड़ान खड़ोला यावेळेस. इस मर्तबा गेंद को भेज दिया तारा मंडल में मलते हुए चरण चरण चरण. I am a disco. यावेळेस आपण पाहतोय खोलवा टप्प्याचा बॉल अलॉंग विथ द कार्पेट पाहायला मिळतो. 20 प्रिशनमध्ये बॉल ट्रॅव्हल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दोन धावा इथे जरूर कंप्लीट होतात. दोन धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 30 या धावसंख्येवरती 30 ऑन बोर्ड. देवांश जयवंत मेहर यांच्या वतीने आपण पाहतोय प्रसाद बॅटिंग करतोय. त्यासाठी प्रत्येक षटकाराला तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एटीएम ऑन झालं. टीम मोपाडा संघाच्या वतीनं संधी आहे यावेळेस प्रसादसाठी. यावेळेस मैदानावरती दडलंय काय बाग मिल्का बाग ही कंडिशन मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि जणू काही थांबतच नाहीयेत. किती धावा घेतात ते देखील पाहणं गरजेचं आहे. पाहावं लागेल यावेळेस अंपायर सिग्नल काय असेल. फलंदाज बाद असेल. टोटल किती धावा असतील ते देखील आमच्यापर्यंत पोहोचवा. 4 धावा इथे ऍड केल्या जातील आणि 4 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचले तब्बल 34 ऑन बोर्ड आणि 35 धाव्यांची आपण पाहतोय यावेळेस राहताना गरज मैदानाच्या आतमध्ये. त्याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती VIP डाईस वरती ज्यांचं यथोचित मान सन्मान आपण करतोय. सन्मान्य आदरणीय पाहतोय यावेळेस बदलापूरचे नामांकित उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं सन्मान्य ईश्वरजी पडेल साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. समीर शेठ दारवे साहेब या स्पर्धेचे शिल्पकार मुख्य दमदार आयोजक यांच्या वतीने यथोचित मान सन्मान ईश्वरजी पडेल साहेबांचा करण्यात येतोय. मायची प्रेमाची आपुलकीची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. स्पर्धेचा आपण पाहतोय प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. शिवसेना शाखा प्रमुख आपण पाहतोय यावेळेस देवेंद्रजी मालुसरे साहेब देखील आहेत. त्याच दरम्यान सुरेश काका दारवे ते देखील आहेत. त्याच दरम्यान सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय सुनीलजी तिवारी साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान
या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. नामांकित उद्योजक ते देखील आहेत आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेचे शिल्पकार दमदार आयोजक समीर शेठ डार्वे साहेब यांच्या शुभ हस्ते यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. मायेची शाल त्यांच्या खात्यावरती सोपवली गेली आणि त्याच दरम्यान प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्यात आला. थँक्यू सो मच. धन्यवाद. दोन्ही मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. स्पर्धेच्या माध्यमातून आपण भरपूर बिझी शेड्यूल असताना देखील इथे उपस्थित झालात. आपला मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. चला टॉस आपण करतो. टॉस बॉक्स मध्ये ईश्वरजी पटेल साहेब. येस धन्यवाद. आणि चला विनंती असेल देवेंद्रजी मालुसरे आपण या साहेब आपले शुभाशय करतो. आपण टॉस सेमीफायनल 2 चा या स्पर्धेशी आपण पाहतोय शिल्पकार सन्मान्य आदरणीय सुरेश काका दारवे यांच्या शुभाशय आपण करतोय टॉस. कारण की महत्वपूर्ण टॉस आहे. सेमीफायनल 2 आपल्याला पाहायला मिळणार. एका बाजूला सोनू 11 शिरगाव तर दुसऱ्या बाजूला मथुर फॅन्स क्लब खडे गोलिवली हा संघ जरूर पाहायला मिळणार आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर उपस्थित सन्मान्य कौस्तुभजी लोखंडे साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण या आपला देखील विशेष सन्मान आपण स्वीकारायचा आहे. कौस्तुभ शेठ आपण या आपला देखील विशेष सन्मान आपण करतोय. मुख्य व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान करण्यात येतो. या स्पर्धेचे शिल्पकार दमदार आयोजक समीर शेठ डार्वे यांच्या शुभाशय आपण करतोय. यथोचित मान सन्मान कौस्तुभजी लोखंडे साहेब यांचं यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. मुख्य व्यासपीठावरती VIP टाईस वरती मायची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. त्याचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. चला बॅटर पण पाठवा टीम प्रियांश 11 कुळगाव संघ. त्याच दरम्यान आपण पाहतोय नेक्स्ट मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळणार. एका बाजूला मथुर फॅन्स क्लब खडे गोलिवली आणि त्या संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय नीरज भोईर प्रशांत भोईर त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एवन जोडी आपण जरूर पाहतोय. दोन्ही बंधू देखील उपस्थित झालेत. त्याचा संगीत ॲक्शनमध्ये येताना पाहायला मिळेल. त्याच दरम्यान सन्मान्य आपण पाहतोय अशोकजी पडवळ साहेब यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण या अशोक शेठ आपण देखील यायचंय. आपला देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. अशोकजी पडवळ साहेब यांचं यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायेची आपुलकीची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. समीर शेठ डार्वे साहेब यांचे शुभ असते. त्यानंतर आपण पाहतोय जे मोलाचं वाटं या स्पर्धेसाठी ज्यांनी दिलंय सन्मान्य आदरणीय जगदीशजी ओळे साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती जरूर केला जातोय. विशेष सन्मान साहेबांचा असेल. आपण या साहेब आपला देखील विशेष सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मायेची प्रेमाची आपुलकीची शाल त्यांच्या खांद्यावरती सोपवली जाते आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. समीर शेठ डार्वे साहेबांचे शुभाशय यथोचित मान सन्मान सर्वांचं केलेलं जातोय. कारण की आपण पाहतोय अतिथी देव भव आणि संपूर्ण पाहुण्यांची बरोबर भरपूर काळजी नक्कीच साहेब घेतात. धन्यवाद. त्यानंतर आपण पाहतोय शंगूजी कासेकर साहेब त्यांचं देखील यथोचित मान सन्मान आपण करूया. या आपण साहेब आपला देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. शंगू कासेकर साहेब आहेत. त्यांचं देखील आपण पाहतोय मनपूर्वक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचा जरूर आनंद घेतात. मुख्य व्यासपीठावरती बरेचपूर असे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. एस मॅच ऑन. चला स्पीडअप करा. वेळ घेऊ नका. टाइमर देखील ऑन केलाय. बघा महत्वपूर्ण मॅच आहे. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस आपण पाहतोय दिनेश भालेराव बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल यावेळेस खूप टप्पाचा बॉल पाहायला मिळतो. अगदी टीट फॉर टॅट जसं तसं उत्तर देण्याचं काम करतोय. कारण की बॉलिंग अटॅक जर पाहिला ना तर मोपाडा संघाचा फार चांगला आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय दिनेश भालेराव. मोठमोठे आपण पाहतोय बॅटरला ज्यांनी आपल्या गोलंदाजीवरती या सीझनला नाचवलंय अर्थातच दिनेश भालेरावला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. बॉल होती नेक्स्ट बॉल. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न परंतु तितकी ताकद पाहायला मिळाली. मिस टायमिंग स्ट्रोक होता. थोडंसं अगदी बॅटचा फ्लो आपण पाहतोय. यावेळेस मैदानावरती घडलंय काय पाहावं लागेल. धक्का लागला यावेळेस टीम प्रियांश 11 कुळगाव संघाला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना धक्का लागतोय. फलंदाज होतोय बाद. गुरुदत्तजी बटशेटे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे.
संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय, बरेचसे पाहुणे मंडळी जरूर पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकता संपूर्ण पाहुणे मंडळी. शिवसेना शाखा प्रमुख देवेंद्रजी मालुसरे, काजू शेटला देखील आपण पाहू शकतात ऑन स्क्रीन आहेत. शेतनजी मोरे, शंकू शेट देखील आहेत. त्याच दरम्यान मंदार यादव देखील आहेत. संपूर्ण या स्पर्धेचा आनंद घेतात. यावेळेस ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आलेत वेगाने, रोहन बालेराव थोडंसं फंबल झाले, चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये आणि चांगला प्रयत्न चालू आहे. शेवटच्या मुवमेंट पर्यंत आपण पाहतोय बऱ्याच कष्टात झुंज देत असताना बाउंड्री लाईनच्या दिशेने पाहायला मिळालं. ही चुकी त्यांच्या वतीने आपण पाहतोय खरं तर अपेक्षित नाहीये, कारण की चांगला खेळाडू आहे. 3 बॉल आणि आपण पाहतोय 4 धावा फलकावरती लागले गेलेत. अजूनही 15 बॉल आणि 21 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बाबे आम्हाला सांगत असताना आज राहताना विजय पगारे देखील मध्ये जरूर आहेत. बोलत या नेक्स्ट बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला. क्या बात आहे, लाजवाब फटका पाहायला मिळतोय. अग्नीच्या कारकिर्दीला दाखवणारा असा क्लास फटका आणि त्या फटक्याचा चटका लागत असताना टीम मोपाडा संघाला आलेला हा चौकार. त्या बाबतीत चौकार आलाय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल बॉल तयार होतोय. हाफ ट्रॅकर बॉल होता. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल वाईट बॉल. अगदी दोन्ही पंचांच्या समांतर पाहायला मिळतात. धावा मिळाल्या त्यानंतर अवंतरच्या मदतीनं धावफलक पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन बोर्ड. संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. राहताना नैसर्गिक सानिध्यात वसलेलं एक क्रीडांगण आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. बॉल तयार होतोय. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, परंतु ही जेल ड्रॉप झाली आहे. ही कॅच ड्रॉप झाली आहे का मॅच ड्रॉप झाली आहे ते देखील पाहणं फार गरजेचं आहे. कारण की आपण सातत्याने पाहतो कॅचेस विन द मॅचेस हे पाहायला मिळतं, परंतु बोलत या नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. यावेळेस आपण पाहू शकतात पुन्हा एकदा अंपायर सिग्नल अगदी नजाकत बरोबर सांगत असताना वाईट बॉल. दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती आहे. समीकरण पाहिलं तर 35 धावांचा पाहतोय. 35 धावांचा यावेळेस पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय इथे देखील डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळेस पहिलं कंप्लीट झाले. धावफलक जाऊन स्थिरावले 11 या धावसंख्येवरती. अजूनचा विचार केला तर इथून 24 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. असल्यास षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती प्रसाद आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. आता मात्र समीकरण उर्वरित येणारे 12 बॉल आणि 24 धाव्यांची आवश्यकता. प्रत्येक षटकामध्ये जर विचार केला 12.00च्या सरासरीनं धावा बनवावे लागतील बॅटिंग करत असताना टीम प्रियांश 11 कुळगाव संघाला. चला स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. बघा लास्ट अँड फायनल क्वालिटी मोपाडा संघ भरपूर वेळ तुम्ही घेतात. अजून 2 मॅच आपल्याला कव्हर करायचे त्यानंतर देखील. बॉलत या राईट टाइम राऊंड विकेट लॉफ्ट केले ऑन साइडला. क्या बात आहे. पहिल्याच बॉल वरती भव्य केले स्वागत. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आलेला हा सिक्सर.
क्या बात आहे, लाजवाब बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये संतोषला आपण पाहतोय. संतोष आणि नाना ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. संतोष आणि आता आपण पाहतोय सुमित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा अवेस ओव्हर द कव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अंपायर सिग्नल वाईट बॉल. समीकरण मध्ये बदलाव. आज करताना प्रियांश शिलावन कुळगाव संघ एक वेगळा आक्रमक रूप मध्ये पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग असेल, बॉलिंग अटॅक देखील चांगला पाहायला मिळाला, फिल्डिंग देखील लाजवाब. कौतुक करत इतकं कमी. संपूर्ण टीमचं मुन्ना स्वामी आणि टीम, तरुण डे आणि टीम आज करताना तरुण डे सर उपस्थित नाही आहेत, परंतु त्यांच्या बिलॉंगिंग देखील आपण पाहतोय न खेळत असताना आज संघ चांगला खेळतोय. पुन्हा एकदा बॉल होते. नेक्स्ट बॉल यावेळेस लॉफ्ट केलाय. पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंटला फटका सजवला होता. आउटफील्ड फास्ट आहे. थोडंसं यावेळेस चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये आणि एकदम मिळेल एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. तब्बल 19 ऑन बोर्ड. अजूनही असा विचार केला तर इथून पुढे गरज असेल 16 धाव्यांची. येणारे 10 बॉल आणि 16 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट. क्या बात आहे, गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने रिव्हर्स अटेम्प्ट पूर्णपणे सक्सेसफुल ठरत असताना परंतु नशीब साथ दिले. क्या बात आहे, 2 धावा देखील जरूर कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 21. शुभ संख्या 21 ऑन बोर्ड. अजूनही येणारे 9 बॉल आणि गरज असेल अजूनही 14 धाव्यांची. आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या दिशेने मिड ऑफला दिनेश होते तिथे. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळते. येणारे आता आपण पाहतोय 8 बॉल आणि गरज असेल 13 धाव्यांची. 13 रन्स टू विन फ्रॉम 8 बॉल हे समीकरण पाहायला मिळतं, परंतु बॉलिंग अटॅक मोपाडा संघाचा चांगला आहे. षटक क्रमांक 3 पाहिलं तर रोहन बालेराव येतो. बॉलिंग ट्रॅकवरती एक चांगला गोलंदाज आहे. लॉफ्ट केल्या ऑन साइडला मड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल अलॉंग विथ कार्पेट फटका सजवला. एकच जाऊ मिळेल. एका धावेवरती संयम मानावा लागतो. येणारे 7 बॉल आणि आता गरज असेल 12 धाव्यांची. 12 रन्स टू विन फ्रॉम 7 बॉल हे समीकरण आहे. हा बॉल फार निर्णायक आहे. या बॉलवरती पूर्णपणे मॅच डिपेंडेंट आहे. या बॉलवरती किती धावा येतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. बॉल तयार. यावेळेस पाहावं लागेल मैदानावरती प्रयत्न चालू होते. दरम्यान प्रीतम मौले थोडसे देखील ब्रेक नंतर पुन्हा शब्द जॉईन झालेत, कारण की शेवटचा डब्बा आला. अखेरचा क्षण आपण पाहतो या स्पर्धेचा. 4 दिवस ही स्पर्धा आपण पाहिली. पूर्णपणे मेहनत संपूर्ण सत्संग क्रीडा मंडळ शिरगाव यांच्या वतीने पाहायला मिळाली. SSD ग्रुप यांच्या वतीनं थोडंसं फंबल झाले. त्यावेळेस फिल्डर एक धाव कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न आणि यस 2 धावा जरूर कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवरती. 24 बोर्ड. येणारे 6 बॉल आणि 10 धावेंची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. आज आपण पाहतो सोनू 11 शिरगाव संघाची आपण पाहतो पुरस्कर्ते आता एकदम ड्रेसिंग एकदम व्हाईट शर्ट आणि व्हाईट कॉलर मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते. चेहऱ्यावरती स्माईल आहे, कारण की संघ इन ऍक्शन मध्ये जरूर पाहायला मिळणार आहे. त्यांचा सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झाला. त्याच दरम्यान आपण पाहतोय असंख्यची मार्के त्यांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. वैभवजी येवले साहेब ते देखील आहे, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण देखील या शेवटचा टप्पा आपण पाहतो. या स्पर्धेचा अखेरीचा क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्व बरेचसे पाहुणे मंडळी आज पाहायला मिळतील. संकेत मरके बरीचशी मेहनत जरी आज फ्रेश होऊन नरून आले. एकदम स्टायलिश व्यक्तिमत्व आहे. दरम्यान नेक्स्ट मॅच चांगली पाहायला मिळणार आहे. एका बाजूला मथुर फॅन्स क्लब खडे गोलुली हा संघ इन ऍक्शन मध्ये. नीरजजी भोईर, प्रशांत भोईर यांचा संघ इन ऍक्शन मध्ये. बट्याबाई देखील सज्ज होतील जशी मॅच लागेल, कारण की मथुर म्हटलं तर बट्याबाई प्रथम नाव घेतलं जातं.
मनोजी राऊत आपण पाहतोय या स्पर्धेचा आढावा घेत आहेत. भरपूर मेहनत त्यांनी देखील केली. 4 दिवस पूर्णपणे सर्वांची काळजी घेणे घेतली आहे. विकेट हॅट्रिक साठी यावेळी संधी आहे. देवांश जयवंत मेहर यांच्या वतीनं तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कुठल्या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. कॅश प्राइज ऑन संधी असेल गोलंदाज यावेळेस गोलंदाजी करत असताना मोपाडा टीमसाठी. बॉलिंग ट्रॅकवरती रोहन भालेरावला आपण पाहतोय. कोड नंबर 3 षटक क्रमांक 3 पूर्णपणे जिम्मेदारी आहे टीमची. पहिल्या बॉलवरती 2 धावा आहेत. स्ट्राईक एंडला बॅटर संतोषला आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला सुमित ही जोडी मैदानावरती आहे. कॅमेरामॅन थोडंसं सांभाळून राहा. वादळ देखील येतोय. बांबूला पकडून राहा. फेविकॉल का मजबूत जोड आहे दीपेश म्हात्रे. राईट आर्म राऊंडला विकेट. यावेळेस ऑन साईडला टर्न केला. फ्लिक करण्याचा फक्त प्रयत्न यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. दिशा दाखवण्याचं काम एकदा मिळेल आणि एका धावेच्या मदतीने आता फलक एकदम पोहोचेल. तब्बल 38 या धावसंख्येवरती. त्याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय जगदीशजी पाटील साहेब त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. SSD ग्रुप चषक 2025 थरार आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील स्वागत. ओटू मॅच रोहन भालेराव यावेळेस फुटवरचा इस्तेमाल ऑन साइडला फ्लिक केलाय. यावेळेस क्षेत्ररक्षक होते त्याच्या आव्हाक्याच्या बाहेर लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना आलेला हा बॅट मधून षटकार. येणारे 3 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये अजून. SK छगडेवाला देखील लाईन ऍक्शन मध्ये जरूर पाहायला मिळतात. डॅशिंग व्यक्तिमत्व रॉयल एंट्री पाहायला मिळते. आज आयोजन कमिटी आपण जर पाहिलं मंदार यादव असतील, प्रीतम मोहले असतील, त्यानंतर आपले लाकाश शेट असतील, लालाबाय, त्यानंतर बट्ट्याबाय, SK छगडेवाला संपूर्ण आज संध्याकाळचं सत्र बक्षीस वितरणचा पार आपण पडणार आहोत. एकदम फ्रेश होऊन अगदी आलेत सगळे. अगदी व्हाईट शर्ट व्हाईट कॉलर. कारण की भरपूर चांगली स्पर्धा पार पडली. एक चांगल्या पद्धतीने सक्सेस स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. रोहन भालेराव यावेळेस बॅटची रिडिंग एज आणि यावेळेस चौकाराने सामना फिनिश केलाय. सामना जिंकलाय टीम प्रियांश 11 कुळगाव या संघाने. रोहितभाई शर्मा यांचा संघ क्वालिफाय झाला आणि थेट प्रवेश केलाय मेगा फायनल मध्ये. SSD ग्रुप चषक 2025 थरार आणि त्यामधील हा पहिला संघ ठरलाय ज्यांनी मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. क्या बात आहे. हार्ड लक टीम मोपाडा संघ, रोहन भालेराव टीम, दिनेश भालेराव टीम. चांगला खेळ तुमचा देखील राहिला परंतु हार्ड लक काही हरकत नाहीये. नेक्स्ट स्पर्धेसाठी तुम्हाला भरपूर सारे शुभेच्छा असतील इथून पुढे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. त्याच दरम्यान आपण पाहतोय नामांकित उद्योजक आपण पाहतोय. त्याच दरम्यान या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय आदरणीय प्रफुल्ल शेठ मोरे साहेब यांचं इथे आगमन झालं संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनचे सचिव देखील आहेत आणि त्यांचं इथे नुकतंच आगमन झालंय. सन्माननीय आदरणीय प्रफुल्ल शेठ मोरे साहेब यांच्या वतीने आपण पाहतोय या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी जी आपण सायकल पाहतोय ते देखील पुरस्कृत करण्यात आली आहे. एक डॅशिंग दमदार असं व्यक्तिमत्व आहे प्रफुल्ल शेठ मोरे साहेब. आपण आदराने या मुख्य व्यासपीठावरती VIP डाईस वरती विराजमान व्हायचंय. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याच दरम्यान आपले SK छगडेवाला समीर कदम इन ऍक्शन मध्ये आहेत. अगदी स्टायलिश मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळतात.